अशी जी मंत्रिपद मिळालं, खरं तर 3-4 टर्म तुम्ही आमदार होतात, शिवसेनेत होतात, सत्ता येत होती, मंत्रिपद काय तुम्हाला मिळत नव्हतं. यावेळेला मंत्रिपद मिळालं, तुमचे मित्रच मुख्यमंत्री आहेत, आशीर्वाद कोणाचा होता, देवेंद्र फडणवीसांचा की एकनाथ शिंदेंचा? बघा, मी शिवसेनेत आहे, हं, त्यामुळे शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब करतात. बरं. शेवटी माझा क्लेम होतं, माझी सिनियरिटी होती, मी सर्वात सिनियर सदस्य होतो, 20-25 राहिलो होतो आणि ज्या भागातून मी निवडून येतो त्या भागात ती लँड शिवसेनेसाठी फर्टाईल नाही आहे. अगदी खरं आहे. जसं कोकण आणि मुंबई ही शिवसेनेसाठी फर्टाईल लँड आहे, अगदी खरं ती जागा आमच्यासाठी कोरडवाहू जमीन आहे. आहे. अगदी खरं आहे. आणि त्या जमीन त्या भागातून मी वारंवार जेव्हा 6-6 जिल्ह्यातून एकटा आमदार निवडून म्हणून येत होतो आणि अशा जिल्ह्यातून आलो, युती नसतानाही आलो, अपक्षही आलो 2019ला. तर म्हणजे अर्थातच मी भारतीय जनता पार्टीच्या तेव्हाच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष निवडून आलो. अगदी. तर त्यामुळे ते आपल्या पक्षाच्या प्रचाराला आले. रिलेशन हे कोणाशी असू शकतात, परंतु निष्ठा ही प्रत्येकाची पक्षासोबत असते. अगदी. आणि मी 7 विधानसभा आणि 1 जिल्हा परिषदची निवडणूक धनुष्यबाण आणि एकदा अपक्ष लढलेला आहोत. हो. तर त्यामुळे माझ्या प्रामाणिकतेवर आणि माझ्या पक्षनिष्ठेवर कुठली शंका कोणी उपस्थित करू शकत नाही. आणि आजही मी पूर्णपणे शिवसेनेच्या प्रचारात होतो आणि इतके वर्ष, आज 30-30 वर्ष पक्षाचं काम केल्यानंतर अशा पद्धतीचा प्रश्न विचारणे म्हणजे थोडंसं वेदना होतात. अगदी खरं आहे. मैत्री ही आहे, ती होती, आहे आणि राहील, परंतु ती मैत्री आहे. राजकीय दृष्ट्या मी एका पक्षात राहून त्या पक्षाचं काम करतो.